परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. मराठीला विरोध करणाऱ्यांविरोधात ताकदीनं उतरण्याचे मनसैनिकांना आदेश. 2019 मध्ये सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणात मंत्री नितेश राणे दोषी. कोर्टाकडून 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा, तर शिक्षेच्या स्थगितीसाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव. मुंबईतल्या परळमधल्या केईएम रुग्णालयाच्या नामांतराला विरोध, त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक. विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचा नवा डाव, निवडणुकीच्या रिंगणामध्ये 10वा उमेदवार उतरवणार, सूत्रांची झी 24 तासला माहिती. शिंदेंच्या भूमिकेमुळे ठाकरेंची शिवसेना गॅसवर. धोंडू अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीतच. खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. लॉकरमधील 2 कोऱ्या चेकमुळे गूढ वाढलं. राजकारणातील किंगमेकर बनण्याची स्वप्न पाहत होता मनोहर मामा. 50 आमदारांचा पाठिंबा गोळा करून भक्त नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याचा होता निर्धार. अमरावतीमधल्या परतवाडामधील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणात 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी होणार. श्रीरामपूरमधील भोंदू गणेश शिंदेला बेड्या. आजार बरा करण्याच्या नावाखाली पीडित महिलेची लूट. पोपट पक्षी वन्यजीवस, डाळिंबाच्या नुकसानाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा सरकारच्या मनमानीला तक्रार. शेतकऱ्याला 40,000 रुपये देण्याचे आदेश. भिवंडीमध्ये 5 लाखांची पाणी चोरी उघड. पालिकेची पाणी चोरांवर कारवाई. पाणी चोरून बाटली बंद पाण्याची विक्री. ठाण्यामधील कळव्यामध्ये भीषण पाणी टंचाई. दूषित पाणी पुरवठ्यामुळे ठाणेकर त्रस्त, नागरिकांचं आरोग्य धोक्यात. झी 24 तासची पाणी टंचाईवर विशेष मोहीम. पालघर जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी वणवण धरणाजवळ असलेल्या गाव पाड्यामध्ये पाणी टंचाई. मुलाबाळांसहित महिलांची पाण्यासाठी भटकंती. नांदेडला हेलिकॉप्टर निर्मितीचा 4,000 कोटींचा कारखाना होणार. अशोक चव्हाण यांची पोस्ट. कारखान्यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंतच अनभिज्ञ. रत्नागिरीमध्ये एकाला फेसबुकवरील मैत्री महागात पडली. अभियंत्याला लाखो रुपयांचा गंडा. परताव्याच्या आमिषानं 26 लाखांची फसवणूक. चंद्रपूरच्या रामाळा तलावामध्ये माशांचा मृत्यू. मनपा आयुक्तांकडून तलावाची पाहणी. बोगस बियाणं ओळखण्यासाठी बियाणांची DNA फिंगरप्रिंट टेस्ट केली जाणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा मोठा निर्णय. तर बियाणांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी साथी पोर्टलचा वापर बंधनकारक.